रामकृष्ण हरी मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बाळूमामांचा हरी जागर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका। गॅस संपलाय का? चालू का गॅस? दादा लगेच गाठ पडली. कुठं असता? पुण्यामध्ये असता. काय जॉब करता पहिले? अरे वा 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 वा. मग दांडगा गेलाय धावलं मला. ऐक नाही, भविष्य सांगतो का? मी एक तर कोणावरती विश्वास ठेवत नाही. तो माझा दिसला म्हणून तरी विश्वास माझ्यावर ठेवतात. 2 मिनिटं विश्वास ठेवणार. होय मंदादा, होय मंदादा, जोरात मंदादा, होय जोरात. सामान्य मंदात शिवराला नाव काय झालं? हा आम्ही भविष्य बघायचं तुझं. होय मान, होय मान. भविष्य बघायचं जमानी. होय मान, होय मान, होय मान. असं म्हणायचं. काय म्हणायचं? काहीतरी विचार कर. काय म्हणायचं? काय म्हणायचं? नाही करायचं. 510 रुपयाचं. आम्ही दादा कुणाला बोलावलं जात नाही. काय काय व्यासपीठावरती कुणालाही बोलावलं जात नाही. आम्ही या व्यासपीठावरती त्यालाच बोलावलं जातं ज्याने आदल्या जन्मीची काहीतरी पुण्याही केली, त्याला जिथं बोलावलेलं जातं. एक दुसरी गोष्ट आम्ही दादा, ही लोक सगळे तुमच्याकडे बघतात काय. आता मी जर तुम्हाला काय बोललो तर ही लोक हसणार आहेत. मग ह्याचा पाप मला का तुम्हाला? पाप लागेल का पुण्य लागेल? मी एक सांगतो, जी मोकळ्या मनानं हसतं, टाकून हसतं, ते लय मोकळ्या मनाचं असतं. आणि जे आपल्या हसताना आम्ही दादा लय आपल्या गाठीच्या आवडत असतो. त्याच्यामुळे माणसानं फ्रेश राहायचं. कसं राहायचं? फ्रेश राहायचं. दादा वाटतं तुझ्याकडे बघून, म्हणून मी सांगू शकतो बघ दादा, दिसताना भला दिसतात पण अंगात काही काळा आहे तुझ्या. आहे का नाही? आम्ही दादा आहे का नाही दादा? हा सकाळच्या पारी वापरत नाही तो हात आपल्या पाठीशी. सात 23 23 आणि 4 52 52 3 9 19.5. काय संबंध नाही होय का? कळलं का नाही? 36 1860 गुण जुळतात तुझं दादा. 1860 गुण जुळतात. पण दादा ए दादा गावचा पाटील आहेस तू, खरं काय? होय मान, होय का नाही? होय मान, होय मान. खाली बघ. पण गावचा पाटील आहे. पण कुठल्या गावचा माहिती का? या मनाजी पाटील या देह गावचा. मनाजी पाटील या देह गावचा. पाटील म्हणजे ह्या गावचा पाटील नाही. मन आतमध्ये राहतंय ना, ते मन या शरीराचं पाटील आहे. पण दादा मनाच्या मागे जाऊ नको. काय मनाच्या मागे जाऊ नको, कारण मनाजी पाटील या देह गावचा. हे दादा विश्वास धरू नको त्याचा, एक दिवस घात करेल नियमाचा, पाडील फाशी. पण दादा तुझ्यासाठी एक खुशखबर आहे, सांगू का? काय म्हणणार? होय
दादा तुझ्यासाठी एक खुश खबर आहे. मला थोडंसं वाटत आहे कारण पंचांगणात बघितल्याशिवाय मला बी पुढचं काय कळत नाही. काय दिलंय तू मला शिकवतो का? मी विचारायसाठी बघितलं तुला. असंच करतात ना. काय नाव म्हणलं? अमित दादा. हे काय दिलंय? तला का नट्टा मला का ना मा म्हणजे अजून एक भविष्य बघतो. हसू नको अमित दादा. हसून मोठं लाडकी गप्पाड करू नको. लक्ष दे मला. अमित दादा तुझ्यासाठी एक खुश खबर आहे. सांगू का? तुझ्यासाठी अशी एक खुश खबर आहे बघ. तुझ्या लग्न झाले का? लग्न झाले पण घाबरू नको. लोकांना एक मिळता नाकीनं पण तुझ्यासाठी 2 बायका. पंचांगण सांगतोय पंचांगण सांगतोय तुझ्या नशिबात 2 बायका. पण 2 बायका म्हणजे खुश होऊ नको लगेच. घरात लक्ष्मी येते ती खरी लक्ष्मी. दुसरी बायको कोणची माहिती का? वासना बायको शेजारी ना. वासना बायको शेजारी ना. झगडा घाली कुठी मोठी दारुण्य. तिच्या पायी घर बुडविना नागवेसी. वासना रांडाच्या दाराला लागायचं नाही. आई बाप करून देते तीच आपली खरी लक्ष्मी. कारण रावण सीतामाईच्या नादाला लागला की लंका सोन्याची जोडली असते. म्हणून वासना वढाळ गाई गड्यानं. वासना वढाळ गाई. वासनेच्या मागे जायचं नाही. वासनेच्या मागे गेला कारण मन मार्ग गेला तो त्याची मुकला. एकदा जर वासनेच्या मागे लागला तर तिथनं परत सुटका आपली नाही. त्याच्यामुळे वासनेच्या नादाला लागायचं नाही. दादा अजून एक मला सांग. तू दिसताना भोळा आहे पण अंगातले चाळ आहे. वान येण्याचं गुण घोड्याचं. दादा असं कोणाला हात नाही दाखवायचा. कोणाला हात नाही दाखवायचा कारण आपलं भविष्य तुमचं भविष्य मला कळत असतं. तू कशाला दाढी वाढवून आलो तुम्ही बरं घेता का दाढी? ऐका दादा नो ऐका दादा नो ऐका दादा नो ऐका दादा नो हो ऐका दादा. राम राम पाटील. काय दुखतंय काय? मी आहे भविष्य बघतो दादा. मला तुझ्याकडे बघून मी आली बोलला. कसं काय सगळ्या दादा तुझ्याकडे बस पाठ दिसली मावशे. आमच्या काळाचा प्रवास आहे पुण्याला लांब जायचं. दादा भविष्य सांग म्हणतो तरी सांगतो. खोटं सांग मला तरी खोटं सांगतो. खरं सांग मला तरी खोटं सांगतो. बोल खरं सांगू खोटं सांगू सांगू खोटं. बघ खरं सांग मला तर खोटं सांगतो. खोटं सांग मला खोटं सांगतो. हात दाखवा दादा. दुसरा वापरत नाही तो. वापरत नाही तो दाखव दादा. तू धुवत नाही हात. मला पाहिलं माहिती. दाढीवर घे. मीच घेतो. नाव काय तुमचं? अवघड आहे यावर्षी. हे नाही तसं नाही. अवघड म्हणजे हे आहे दादा. मोठ्या मोठ्या संकटातून तू वाचलायस. खरं का नाही? वाचलास का नाही? पण दादा तुझा दोस्तानावरती जास्त विश्वास आहे मित्रांवर. आहे का नाही? दादा दिसताना भोळा दिसतोय पण मित्रांच्या अंगातला चाळा तुला लय लुटू लुटू खाल्ला मित्रांनी. खरं का नाही? होय म्हण. होय म्हण. अरे होय म्हण. होय म्हण. होय म्हण.
गावात बरोबर दादा दुसरी एक गोष्ट दादा गेले 6-7 वर्षाखाली तुझ्या पोटासारखं दुखायचं कुटू 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 दुखायचं नाही हा कसं लागेल तुझ्या पोटात एक 7-8 वर्षापूर्वी सारखं कुटू कुटू दुखायचं खरं का नाही होय मान हा बस फक्त झोपीत जाऊ नको होय होय दादा तुमच्या पोटात दुखायचं कारण एकच होतं रोहिदास दादा तुमच्या पोटात दुखायचं कारण एकच होतं रोहिदास दादा तुम्हाला शेजारी पाजारी भाऊ भाऊकीत पाहुण्या रावल्याचं बरं वाईट चांगलं झालेलं तुम्हाला होत नाही खरं का होय दादा गेल्या एक 8-9 वर्षापूर्वी तुमच्या अंगावर रेल्वे गेली खरं का आज तुमच्या अंगावर रेल्वे जाण्याचं कारण येतच मला हे खरं नाही ना पण इथं येऊन बसताय दत्ताची कृपा करता दत्ताची भक्ती करताय दत्त यांची कृपा आहे तुमच्यावरती म्हणून वाचला कारण ज्या फुलावर रेल्वे चालली होती त्या फुलाखाली संडासला बसला होता म्हणून वाचला नाही तर नमुन्यावर गेला होता एक दिवस असा येणार तुमच्या आयुष्यात एक दिवस तुमच्या आयुष्यात असा येणार आहे या जगात तुमच्यासारखा मोठा माणूस कोण नसणार आहे अहो या बसलेल्या समाजाकडं काय झालं तुम्ही म्हणाल हे असं हे सगळे पिकले आता वय झालं मी सकाळी इथं येताना तलब केलाय आपण दोघं सेम काय सांगायचं तुम्हाला मी भविष्य सांगायचं एवढं लक्षात असतो कारण मी विसरतो कधी कधी रोहिदास दादा तुमच्या एवढ्या 8-10 महिन्यात तुम्हाला एक खुशखबर आहे तुम्हाला दिवस जाणार आहे इथनं पुढचे चांगले सफल इथनं पुढचे चांगले दिवस तुम्हाला जाणार आहे आतापर्यंत वाईट दिवस गेले तिकडे लक्ष देऊ नका वाईट दिवस गेले तिकडे लक्ष देऊ नका पण आता इथनं पुढे जाणाऱ्या दिवसावर लक्ष ठेवा दिवस मोजत चला हे बसलेला समाज तुमच्या एवढा कधी श्रीमंत होणार नाही पण तुम्ही सगळ्यात श्रीमंत माणूस होणार आहे त्या 8-10 महिन्यात 8-10 महिन्यात नाही अजून मनस्तवर जगणार तुम्ही अजून मनस्तवर जगणार तुम्ही पण जगताना अजिबात लबाड बोलायचं नाही का हो एक काम करायचं या सगळ्या लोकांना गाडी आहे या सगळ्या लोकांना घर आहे पण रोहिदास बघा तुमची या जगात आगळी वेगळीच खेती असणार तुमची गाडी या जगाच्या वेगळीच असणार सांगू का या सगळ्या लोकांकडे गाड्या ह्या सगळ्या लोकांच्या गाड्या मागं दूर मारतात तुमची गाडी पुढे मारणार भविष्य कळलं नाही तर जन्म व्हायला गेला सगळ्याची गाडी दूर मागं मारती तुमची पुढे मारणार सगळ्याच्या गाडीला 4 टायर असतात तुमच्या 8 टायराची गाडी असतात सगळ्याच्या गाडीत बसून जावं लागतं तुम्ही आरामशीर झोपून जाल काय पण हो सगळ्याच्या गाडीला 4-5 गिअर असतात तुमच्या गाडीला फक्त 2च पहिला गिअर जागेवर उठला दुसरा गिअर ही सवयला टेकला तिसरा गिअर जागेवर पोचला पण दादा जागेवर पोचल्यानंतर 3ऱ्या दिवसापर्यंत वळवळ करायचं नाही तिथं काय हालचाल करायची नाही कधी तिथं पोचल्यावर तिथं वळवळ करायचं नाही हालचाल करायची नाही पण 3ऱ्या दिवशी ताण लाडू म्हणू नको भूक लाडू म्हणू नको गुलाबजाम म्हणू नको बासुंदी म्हणू नको भेळ म्हणू नको वडापाव म्हणू नको सुक्क म्हणू नको वाळल्याला म्हणू नको सगळं काही चपट म्हणू नको लांबी कांडी म्हणू नको इडा म्हणू नको सगळं जागेवर मिळत तिथनं वळावळा करायचं नाही आणि तिथनं एकदा तो इडा घेतला 3ऱ्या दिवशी तो इडा तुझ्यापाशी येईल तेवढा इडा घेतला की जागेवर पोचशील वर्षभर पुन्हा इकडे बघायचं नाही आणि एकदा वर्षात तो दिवस हा ही सगळी तुला बघते तू सगळ्याकडे बघायचं तुझं कोण आहे पण दादा एक दिवस माझा मनशी सांगा हे कोण तुझ्या पाशी त्यातला राधा उडून गेला दादा हा पिंजरा रे खामारा हिला मग ही जनता जनार्दन मग काय म्हणते माहिती का म्हणते तयाला म्हातारा मेला रे मेला हे म्हातारा मेला रे मेला
बायको जवळ येईल, बायको रडल, त्या मुडद्याचा किडा उच्चारला, त्या देवाला कसं रडवलं नाही, ए देवा अरे त्या देवाचं मला का नेलं नाही. ही उंदराचं औषध. म्हातारा पाहिजे म्हणतो पण पिक्चर बघायला चाललोय, मला गाणं. दादा कोणी कुणात नसतं. माणसाचा जन्म आहे, माणसासारखं जगलं पाहिजे. माणसाचा जन्म आहे, माणसासारखं जगलं पाहिजे. हे बघ मी एवढं सांगायचं म्हणजे 20,000 घेतो, तो आपला माणूस आहे. 60-70 मध्ये वागवून टाकतो. जेवढं असेल तेवढं काढ, गरीबाला दान केलेलं चांगलं असतं. सपना सफल होईल तुझा. तू मी माझीच भावकी दिसते. असू दे फुल ना फुलाची पाकळी, असू दे देती घेते नरका जाते, तो काय देणार मी काय घ्या. पण दादा वासना बायको शेजारी ना जगडा कुठे मोठी दारुडे तिच्या पायी घर कोणी ना गोडीसी. वासना राडाच्या नादाला लागायचं नाही. जीवन सोपं आहे, चांगलं जीवन जगायचं. कोणाच्या वाड्या पाचव्यावरती जायचं नाही. पण आडे म्हणला की तो हात झुकून द्यायचं, असं जीवन जगायचं. पण हा भविष्य सामान आला तर माहिती का, तो माझं नाव माझा पत्ता लिहून घे, परत गरज लागली तर परत बोलव नक्की. मला माहिती एकदा जर माझ्यापासून आलेलं गिरायक मागायला गेलं त्याला झोप लागत नाही 15 दिवस. हा माझं नाव लिहून घे. माझं नाव झाडावर चढला, आडनाव खाली पडला, बापाचं नाव तगडं मोडला. माझा पत्ता लिहून घेतला, मोबाईल नंबर लिहून घे 9897 2 बोकडे 1 5. अजून एक नंबर घे, तो जर संपर्कात नसला, तो जर यांच्या बाहेर असला तर दुसरा घे, फिरवत तिकडं. तो आला कुठं एखाद्या गंगाला जसे थोडा सांगतो तुम्हा लोकांशी, एकच काम करा, जा शरण त्या सद्गुरूशी, फेरा चुकवा 84. मला जर तुमचं भविष्य बघता येत असतं, मला जर तुमचं भविष्य बघता येत असतं तर माझ्यासारखे ऋषी देव ऋषी दाड्या वाढवून कशाला महाराष्ट्रभर फिरत राहिले. या जगामध्ये भविष्य कोणाला कळत नाही. आपलं भविष्य होणार एकच आहे, त्याला ब्रह्मदेव असं म्हणतात. त्यांनी जे लिहिलंय ते आपल्या आयुष्यात घडणार आहे. याच्याशिवाय दुसरं कोणावरती विश्वास ठेवायचा नाही. बायको बी विश्वास ठेवायचा नाही, पोरावर बी विश्वास ठेवायचा नाही, आई बापावर विश्वास ठेवायचा नाही. एकदा जाळलं म्हणजे त्या कोळशात कोणी उडी मारत नाही. त्याच्यामुळे आला एकटा जाणार एकटा, म्हणून नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी गंगाला जोशी, थोडा सांगतो लोकांशी, जा शरण त्या सद्गुरूशी, फिरा चुकवा 84. ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादा.